तर नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील. आपलं डिजिटल स्टोअर डॉट इन या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये मी सर्वांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फेसबुक मार्केटिंग ट्युटोरियलच्या व्हिडिओमध्ये आपण आज नेमकं बघतोय की पर्सनल फेसबुक आणि बिझनेस फेसबुक या दोन्ही मधला नेमका काय फरक आहे आणि या दोन्ही मध्ये आपण आपल्या फेसबुक मार्केटिंग म्हणजे बिझनेस मार्केटिंग साठी आपण पर्सनल फेसबुक वापरायचं का आपण बिझनेस फेसबुक वापरायचं, या दोन्ही मध्ये नेमकं काय वापरायचं हे आपण बघूया. तर त्यासाठी मी मित्रांनो या ठिकाणी इथं पर्सनल फेसबुक बघा, मी काय म्हणतोय या ठिकाणी मी इथं पर्सनल फेसबुक याचा जो डिफरन्स आहे तो मी इथं लिहिणार आहे आणि त्यानंतर आपण इथं बिझनेस फेसबुक तर याचे काय गोष्टी आहेत, तर या दोन्ही मधला फरक आज आपल्याला या ठिकाणी इथं बघायचा मित्रांनो. बघा, पर्सनल फेसबुक आणि या ठिकाणी बिझनेस फेसबुक पेज या दोन्ही मधला आपल्याला काय फरक आहे हे बघणं गरजेचं आहे आणि मग आपल्याला ठरवायचं आहे की या दोन्ही मधलं कोणतं फेसबुक वापरायचं आहे. तर बघा, पर्सनल फेसबुक हे पर्सनल चॅटिंग साठी वापरलं जातं, म्हणजे दोन मित्रांमध्ये पर्सनल चॅटिंग साठी वापरलं जातं. म्हणजे फ्रेंड मध्ये म्हणजे आपला फ्रेंड जो आहे त्या दोघांच्या मध्ये आपण कम्युनिकेशन करण्यासाठी पर्सनल फेसबुक वापरतो. हे आपण त्यामुळे बिझनेस साठी वापरू शकत नाही, नॉट फॉर यूज, हे लक्षात ठेवा. कारण पर्सनल फेसबुक हे पर्सनल चॅटिंग साठीच वापरलं जातं, दोन मित्रांच्या मध्ये चॅटिंग करण्यासाठीच वापरलं जातं. पण या ठिकाणी बिझनेस फेसबुक आहे हे बिझनेस मार्केटिंग साठी वापरलं जातं, लक्षात ठेवा, बिझनेस मार्केटिंग साठी वापरलं जातं. म्हणजे बघूया आपण नेमका मेन यामध्ये नेमका प्रॅक्टिकली फरक काय आहे. आता या ठिकाणी पर्सनल फेसबुक जर तुम्ही ओपन केला तर आता बघा या ठिकाणी माझ्या नावाने म्हणजे इथं माझा फोटो आहे, या ठिकाणी माझी प्रोफाईल आहे, विशाल संभाजी पाटील हे माझ्या नावानं आहे. पण जर तुम्ही बिझनेस फेसबुक बघितलं तर या ठिकाणी बिझनेसचा बॅनर आहे. ओके, शीतल वस्त्र निकेतन हे बिझनेस बॅनर आहे, हे तासगाव मनेरा रोडला आहे. एनिथिंग असं मी या ठिकाणी सांगितलं तासगाव सांगली रोडला आहे. या ठिकाणी शीतल वस्त्र निकेतन हे बिझनेसचं नाव दिलेलं आहे. या ठिकाणी इथं फॉलोअर्स असतात मित्रांनो. बघा, या ठिकाणी इथं फॉलोअर्स असतात. मी काय म्हटलं तुम्हाला, या ठिकाणी फॉलोअर्स असतात म्हणजे ज्यांना आपल्या प्रोडक्ट मध्ये आवड आहे, ज्यांना आपल्या बिझनेस मध्ये आवड आहे, ज्यांना आपल्या सर्व्हिस मध्ये आवड आहे, ज्यांना आपल्या प्रोडक्टचे अपडेट्स जाणून घ्यायचे आहेत, डिस्काउंट ऑफर जाणून घ्यायचे आहेत, त्याच लोकांनी आपल्या फेसबुक बिझनेस पेजला फॉलो केलेलं असतं. बट या ठिकाणी इथं कोण असतात, फ्रेंड असतात आणि फ्रेंड तो फ्रेंडच असतो, तो कस्टमर नसतो मित्रांनो, हे लक्षात ठेवा. त्यामुळं म्हणजे मी या ठिकाणी असं म्हणेन की या ठिकाणी पर्सनल बॅनर असतो म्हणजे पर्सनल फेसबुक मध्ये बघा या ठिकाणी पर्सनल बॅनर असतो, पर्सनल प्रोफाईल असते, पर्सनल प्रोफाईल फोटो असतो, बरोबर आहे. आता या ठिकाणी जर आपण आलो तर या ठिकाणी बिझनेस बॅनर असतो, त्यानंतर बिझनेस लोगो असतो. बघा आता या ठिकाणी बिझनेस लोगो असतो म्हणजे फेसबुक बिझनेस पेज मध्ये जर बघितलं आपण तर बिझनेस बॅनर असतो, बिझनेस लोगो असतो, बिझनेस नेम असतं. ओके, बिझनेस नेम असतं या ठिकाणी, बिझनेस नेम. ओके, आणि या ठिकाणी जर तुम्ही पर्सनल प्रोफाईल वरती बघितलं तर पर्सनल नेम असतं. ओके, या ठिकाणी जर आपण इथं आलो तर पर्सनल नेम असतं, या ठिकाणी पर्सनल नेम असतं आणि त्यानंतर या ठिकाणी इथं आलो आपण तर फ्रेंड्स असतात आणि या ठिकाणी आपल्या व्यवसायाला फॉलो करणारे फॉलोअर्स असतात, म्हणजे ज्यांना आपल्या प्रोडक्ट मध्ये सर्व्हिस मध्ये इंटरेस्ट आहे तर अशी लोक असतात. आणि या ठिकाणी फ्रेंडला लिमिट असतं मित्रांनो, म्हणजे आपल्याला माहिती असेल तर शेवट 5000 फ्रेंड असतात, म्हणजे शेवट 5000 फ्रेंड झाले की आपण त्याच्यावरती फ्रेंड तयार करू शकत नाही. म्हणजे या ठिकाणी खूप छान प्रकारे इथं काय असतं, लिमिट असतं. बट इथं अनलिमिटेड फॉलोअर्स असतात, अनलिमिटेड लोकांपर्यंत आपण आपला बिझनेस पोहोचवू शकतो, अनलिमिटेड फॉलोअर्स असतात. म्हणजे या ठिकाणी आपण बघा ना, आता या ठिकाणी जर आपण इथं आलो तर अनलिमिटेड, आता या ठिकाणी भले 2.1 फॉलोअर्स आहेत म्हणजे 2000 प्लस फॉलोअर्स आहेत, पण या ठिकाणी आपण एबीपी माझाचं फेसबुकचं पेज ओपन करून बघूया. एबीपी माझा फेसबुक पेज, आता बघा या ठिकाणी एबीपी माझाचं फेसबुक पेज जर आपण या ठिकाणी ओपन करून बघितलं मित्रांनो तर आपण या ठिकाणी बघू शकतो एबीपी माझाचे फेसबुक पेजचे जे फॉलोअर्स आहेत ते आसपास 48 लाख किंवा 67 लाख फॉलोअर्स आहेत.
म्हणजे अनलिमिटेड फॉलोअर्स आपण करू शकतो. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं 48 लाख, ओके 48 लाख फॉलोअर्स आहेत. बट या ठिकाणी इथं शेवट आपण 5000 फ्रेंड बनवू शकतो. आणि हे फ्रेंड कधी पुण्याचे असतील, कधी मुंबईचे असतील, बरोबर आहे ना, कधी मुंबईचे असतील, कधी ऑल इंडिया मधील असतील, आणि सपोज करा आपल्याला आपला बिझनेस फक्त आपल्या लोकल एरियातच करायचा आहे, तर मग हे बाकीचे फ्रेंड किंवा असून आपल्याला काय उपयोग आहे. आणि शेवटी फ्रेंड हा फ्रेंडच असतो. जर मी माझ्या मित्राला म्हटलं माझा डिजिटल मार्केटिंगचा कोर्स खरेदी कर, तर तो कसा करेल, कारण त्याला डिजिटल मार्केटिंग करिअरमध्ये इंटरेस्ट पाहिजे. त्यामुळे तो माझा मित्र हा मित्रच राहतो फेसबुकवरचा, तो माझा कस्टमर बनू शकत नाही. पण जर माझा फॉलोअर्स असेल डिजिटल मार्केटिंगचा, तर तो माझा कोर्स करू शकतो. त्यामुळे मित्रांनो आपण या ठिकाणी सरते शेवटी पर्सनल फेसबुक प्रोफाईल आणि बिझनेस फेसबुक पेज या जर आता दोन्हीचा आतापर्यंतचा विचार करता मित्रांनो, तर आपण काय वापरू शकतो बिझनेससाठी, तर फेसबुक बिझनेस पेज हेच वापरू शकतो आपण व्यवसायाला. येस, पर्सनल प्रोफाईल आपण बिझनेस मार्केटिंग साठी वापरू शकत नाही. फेसबुक बिझनेस पेज हेच आपण व्यवसायासाठी वापरू शकतो. म्हणजे हे आपण व्यवसायासाठी वापरू शकतो. फेसबुक बिझनेस पेज मात्र हे वापरू शकत नाही. आणि या ठिकाणी बघा अशा प्रकारचा हा URL तयार होतो. अशा प्रकारचा खूप छान प्रकारे www.facebook.com/शीतलवस्त्रनिकेतन, www.facebook.com/ तुमच्या व्यवसायाचं नाव, म्हणजे खूप छान प्रकारे हा URL तयार होतो बिझनेससाठी. खूप इंटरेस्टिंग पद्धतीने हा URL मित्रांनो तयार करता येतो. म्हणजे हा एक त्याचा फायदा आहे. म्हणजे बघा खूप इंटरेस्टिंग पद्धतीनं म्हणजे बिझनेस बॅनर तयार करता येतो, बिझनेसचा लोगो तयार करता येतो, बिझनेसचं नाव तयार करता येतं, बिझनेसमध्ये फॉलोअर्स वाढवता येतात, बिझनेसचा छान पद्धतीनं URL म्हणजे हा असा वेब ऍड्रेस तयार करता येतो. बट या सगळ्या गोष्टी फेसबुक बिझनेस पेज मध्ये शक्य आहेत, बट ते पर्सनल मध्ये शक्य नाही. मग या दोन्ही गोष्टींचा विचार करता तुम्ही मला सांगू शकताय की फेसबुक बिझनेस पेज आणि फेसबुक पर्सनल प्रोफाईल यामध्ये नेमकं काय वापरायचं बिझनेससाठी, तर फेसबुक बिझनेस पेजच वापरायचं. मग आपण येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये शिकणार आहोत हाऊ टू क्रिएट फेसबुक बिझनेस पेज आणि व्हॉट इज द रिक्वायरमेंट, व्हॉट आर रिक्वायरमेंट्स फॉर दॅट म्हणजे फेसबुक बिझनेस पेज कसं तयार करायचं आणि ते तयार करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या रिक्वायरमेंट्स लागणार आहेत मित्रांनो, तर हे येणारा आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे. तुर्तास आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय. आणि एक सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, आपलं फेसबुक बिझनेस पेज कसं गुगलला रँक येतं बघा. या ठिकाणी इथं आला आणि इथं समजा व्यवसायाचं नाव टाकलं शीतल, बघा आता शीतल वस्त्रनिकेतन तासगाव असं जर मी या ठिकाणी इथं टाकलं, तर बघा फेसबुकचं बिझनेस पेज, नॉट अ पर्सनल प्रोफाईल, फेसबुकचं बिझनेस पेज 2.2K फॉलोअर्स, इथं रेटिंग आलेलं आहे आणि हे छान प्रकारे म्हणजे गुगलला सुद्धा रँक येतं. म्हणून पर्सनल प्रोफाईल पेक्षा फेसबुकची बिझनेस पेज हे मार्केटिंगसाठी वापरलं जातं. मग हे आपण येत्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. फेसबुकची बिझनेस पेज कसं काढायचं आणि त्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे. तुर्तास आज आपण इथंच थांबतो या व्हिडिओमध्ये. येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया.